राज्यातल्या सत्तेमध्ये शिवसेना सहभागी होण्याची शक्यता वाढली। भाजप आजपासून शिवसेनेसोबत करणार चर्चा। संभाव्य सेना मंत्र्यांची यादी IBN लोकमतच्या हाती। म्हणजे आता इंग्रजी शाळा बंद केल्या पाहिजे एकतर ते करता येईल यांना, ते नाही करता येत। हे सगळे आपले मराठी लोक आहेत ना। इंग्रजी शाळा अगदी सक्तीने बंद केल्या, मग कर्नाटकात नाही चालत हे असं। इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद करा। ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडेंनी नव्या वादाला फोडलं तोंड। साहित्य संमेलन म्हणजे नसती उठाठेव, केला हल्लाबोल। महात्मा फुले समता पुरस्कार प्रदानाच्या निमित्ताने व्यक्त केलं मत। आपण काही करायला लागलो तर सांगायचं की जातीच्या बंधनामध्ये महात्मा फुलांना अडकवू नका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अडकवू नका। माझा किती लोक जे आहेत असे बोलणारे इकडे आले, म्हणजे आम्ही करायला गेलो तर जातीच्या बंधनात अडकवू। आम्ही महात्मा फुलेंचं नाव घेतलं की आमच्यावर जातीयवादाची टीका होते, पण निवडणुकीआधी फुलेंचं नाव घेणारे आता गेले कुठे? छगन भुजबळ यांची सत्ताधाऱ्यांवर जहरी टीका। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिकमध्ये महापालिकेत नव्या आयुक्तांसोबत केली चर्चा। मनसे कार्यकर्त्यांशी साधणार थेट संवाद। दोन 2001 पासून विदर्भातल्या अमरावती महसूल विभागात तब्बल 10,770 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। निम्म्याहून अधिक आत्महत्या मदतीसाठी मात्र ठरल्या अपात्र। आत्महत्यांचं दुष्टचक्र सुरूच। मुंबईमध्ये घाटकोपर, चेंबूर, कुर्ला, सायन, वडाळा या भागातला पाणी पुरवठा बंद। पाईपलाईन फुटल्यानं काही ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा। दुपारपर्यंत दुरुस्तीचं काम पूर्ण होण्याची अपेक्षा। संसदेत पेटला इराकमधल्या बेपत्ता भारतीयांचा मुद्दा, पण सर्व भारतीय सुरक्षित। परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिलं स्पष्टीकरण। शेअर बाजारात तेजी। सेन्सेक्स 28,765 अंशांवर तर निफ्टी 8,591 वर। जागतिक बाजारपेठेत तेलाचे दर कमी झाल्याचा परिणाम।